रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. रामकृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुख झाले हो साधनी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा पार कुमाई पार कुमाई उदकावरी जो दगड वरी जो दगड उदकावरी जो दगड आयचे जड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड तुहान करी रे काई आ कारे नवाना पाई लीनवाना पाई कारे लीनवाना पाई करते काही कार्य लीनवा पाई कार्य लीनवा पाई कार्य लीनवा पाई शिळा होते मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली चरणाची चाली ज्याच्या चरणाची शिळावती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची झाली ज्याच्या चरणाची झाली ज्याच्या चरणाची झाली तोहान करी रे काई कार्य लीनवा पाई कार्य लीनवा पाई कार्य लीनवा पाई तोहान करी रे काही आ
लंका घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे तुका. हाती लंका घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे तो तुका. हान करीते काही कारली नवा पायी, कारली नवा पायी, कारली नवा पायी. हान करीते काही कारली नवा पायी, कारली नवा पायी, कारली नवा पायी. पार घुमाई, टाळी वाजवा, टाळी वाजवा माय बाप, टाळी वाजवा. पार घुमाई. तारी आई से जड़ तारी आई से जड़, तारी आई से जड़, तारी आई से जड़. तारी आई से जड़, तारी आई से जड़, तारी आई से जड़, तारी आई से जड़. तारी आई से जड़, तारी आई से जड़, तारी आई से जड़, तारी आई से जड़. तारी आई से जड़, तारी आई से जड़, तारी आई से जड़, तारी आई से जड़. उदकावरी जो दगड, उदकावरी जो दगड, कारली नवा पायी, कारली नवा पायी. तो हान करीते काही, तो हान करीते काही. उदकावरी जो दगड, उदकावरी जो दगड, तो हान करी रे काही, तो हान करी रे काही, तो हान करी रे काही, तो हान करे रे काही. कारली नवा पायी, कारली नवा पायी, कारली नवा पायी, कारली नवा पायी. कारली नवा पायी.
तारी ऐसे जड उदकावरी जो दगड तो हारे न करी रे काही कारे लीन व्हाना पायी शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली तो हा न करी रे काही कारे लीन व्हाना पायी वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका तो हा न करी रे काही कारे लीन व्हाना पायी विठ्ठला 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 पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका गोदावरी मातेच्या पवित्र तीरावर जागृत हनुमान मंदिर भोगाव या पवित्र स्थळी आज रोटाच्या निमित्ताने कैलासवासी उत्तमरावजी रामजी सुके पाटील माजी सरपंच धार यांच्या संकल्पनेनुसार सोनाजीरावजी किशनरावजी धुराजी आणि युवराज या चारी भावंडाच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व निमंत्रित आमंत्रित श्रोते मंडळी, गावकरी मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, महाराज मंडळी, एवढ्या बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून मारुतीरायाची सेवा करू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला संपर्क केला आमचे गजाननराव, गजूराव, सुके पाटील. थोडा बेस कमी करा याचा बेस. गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे भोगाव इतकं जागृत देवस्थान आहे. आपल्या परिसराचे श्रद्धास्थान आहे. उत्तरोत्तर आपलं संस्थान प्रगतीकडे वाटचाल करत आहे. दर शनिवारी कीर्तन महाप्रसादाचं आयोजन असते. हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. एक 4-5 वर्षाचे शनिवार बुक आहेत म्हणा. मग आता शनिवार रिकामा नाही, मग आता करायचं काय? मग आता हे मनाने आता ज्या दिवशी आपल्याला पटेल त्या दिवशी चालू केले लोक. शनिवारीच मारुतीरायावर मारुतीरायाची आपल्यावर कृपा होती अशातला काही प्रकार आज होणार नाही का? आज आपण अन्नदान केलं तर मारुतीराय आपल्यावर नाराज होतील का? म्हणून या चांगल्या मनाने, चांगल्या संकल्पनेतून, स्वच्छ अंतःकरणाने या सुके परिवाराने या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. वास्तविक पाहता जिल्ह्यामध्ये फार बिकट परिस्थिती आहे. हे जे परतीचा पाऊस आहे, या परतीच्या पावसाचा जो हाहाकार आहे, शेकडो गावं आपले पाण्याखाली गेले. शेकडो शेतकऱ्याची पिकं पाण्याखाली गेले. जिल्ह्यात अशा काही दुर्दैवी घटना घडल्या मराठवाड्यामध्ये की काही जीव गेले, मृत्युमुखी पडले, काही माणसं वाहून गेले. हजारो जीव, हजारो पशुधन विजेमुळं, पुरामुळे मृत्युमुखी पडले. एका अर्थानं पुराचा हाहाकार आज गोदावरी माता बघितलं तर तुडुंब भरलेली आहे. काठोकाठ गोदावरी माता चालली. आणि आता पुन्हा शासनाचा रात्रीच मेसेज आला. गोदावरी काठावरचे जे तीरावरची जी गावं आहेत त्यांना कोणता इशारा देण्यात आलेला आहे? सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. स्थलांतर करा, सुरक्षित जागी जा. बघा ना आता किती क्युसेसनं पाणी चाललंय. 50,000 क्युसेसनं पाणी चालू आहे. काठोकाठ आहे. या परतीच्या पावसाने आमच्या तोंडाला आलेलं पीक आता आमच्या जवळ नाही आहे असं आम्हाला भविष्य दिसतंय. करायचं काय? बळीराजा संकटात आहे. चिंताक्रांत बसलेला बळीराजा आहे की करायचं काय? जी पेरणी केलेलं जे धान्य आहे, बियाण्याचे सुद्धा पैसे फिटतात की नाही असा संभ्रम आहे आमच्या मनामध्ये. अशा दुविधा स्थितीमध्ये असणारा शेतकरी राजा बळीराजा, या बळीराजाला जरा आवाज कमी करा दादा, करा कमी, नाही तर मग ते तुमचे बंद करा थोडा वेळ. सगळे करू शकतो, त्याच्यापेक्षा आपल्या हातात काही नाही. आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थिती सुद्धा जे आहे तर आता त्याला नाईलाज आहे, पण आपण संकल्प केलेला आहे मारुतीरायाच्या समोर आपल्याला 4 माणसं जीव घालायचे, अन्नदान करायचंय, असा संकल्प आमच्या उत्तमरावजीचा. उत्तमरावजीला मी 25 वर्षापासून ओळखतो. नाही, अचानकपणे त्यांच्यावर काळाचा घाला आला, त्यामध्ये त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला. तरीही पुढची जी पिढी आहे, आमच्या वडिलांनी जे संकल्प केलेले आहेत ते सिद्धीला जावेत म्हणून निर्मळ अंतकरणानं इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. विठाल विठाल कोण्यातरी गावावरून येत असताना आमच्या बबन महाराजाचं म्हणणं आलं की त्यांच्या घराला आपण पाय लावू. लोणवून येत असत. आम्हाला गडबड पुढची. बंगला बांधलेला, घरात काही राहायला कोणी आलेलं नाही. आणि मी सहज म्हणलो इथं राहायलाही कोणी आलं नाही. म्हणलं मग तात्यानं तुम्ही कशाला मला आणलं?
पुन्हा येईन ना मी कधी येईन ना पुन्हा, हे राहायला आल्यावर सगळं झाल्यावर अजून तर काम अपूर्णच राहिले, पुन्हाचं कोणाच्या हातचं आहे म्हणले. म्हणजे त्याला काही कळून आलतं की काय कोणास ठाऊक, पुन्हाचं आमचं काय खरं आहे म्हणले. आता रस्त्याहून चालला तर पाय लावा, मला नेलंच मध्ये, पण पुढचं काही त्यांना कळून आलतं का काय देव जाणे. विठाला 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 असं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या परिसराचं. आणि आज त्यांच्याच संकल्पनेनुसार पुढच्या चारीही भावंडाने, दोन भाऊ आणि 2 मुलं या परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला आरंभ करतो. विठाला विठाला आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काही आश्चर्याच्या गोष्टी सांगितल्यात. 3च गोष्टी आहेत, पण तिन्ही आश्चर्याच्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय, दुसरी गोष्ट काय आणि तिसरी गोष्ट काय, क्रमाक्रमाने मी आपल्या समोर मांडीन. पहिली गोष्ट अशी आहे, तारी ऐसे जड उदकावरी जे दगड. उदक म्हणजे काय, उदक म्हणजे पाणी. पाण्यावर काय तरतय, पाण्यावर काय तरतय, जे पाण्यापासून उत्पन्न झालेत ते तरतेत. विठाला 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 ज्यांच्यामध्ये पाणी आहे ते तरतेत, जे पाण्यापासून उत्पन्न झालात ती वस्तू तरते. आता बघा तुम्ही, गंगा वाहते ना, काय चाललंय वाहत, काय चाललेत, मोठे मोठे झाडं वाहत चाललेत, खोड वाहत चाललेत. त्या झाडाला त्या खोडाला पाणी का बुडवीत नाही, का बुडवीत नाही, त्यानं वाढविलेलं आहे. त्या पाण्यानं त्यांना काय केलेलं आहे, वाढविलेलं आहे. मग वाढविलेलं कसं बुडवावं, आपल्यापासून जे वाढलेत त्याला कसं बुडवावं पाण्याला समजत आहे. विठाला विठाला हो, आपल्यापासून वाढलेले आहेत ना हे झाडं, ह्याला कसं बुडवावं म्हणून ते झाडं तरतात, आदर ते वाहत जातात त्या पाण्यावर. केवढे कोडी केवढी केवढी असे मोठे मोठे सुद्धा झाडं असे काय होतात असे. बर, जिवंत माणूस सुद्धा तरतय आणि मेलेलं सुद्धा कसं येते, वर येते. जिवंत माणूस सुद्धा तरतय ना पोहणं असल्यावर, आणि पोहणं नसल्यावर बुडतंय. बट बुडतंय ते किती दिवस बुडतंय, किती दिवस बुडतंय. पोहणं नसल्यावर बुडणारा माणूस किती दिवस बुडतंय, पुन्हा वर येतेच. कसं येते, फुगून येत. पाणी त्याला वर काढते. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का नाही, विहिरीत बुडलेलं माणूस जसं फुगून वर येते तसं एक समुद्राचं वैशिष्ट्य, समुद्र मेलेलं मनुष्य समुद्र बाहेर आणून फेकते काठावर. समुद्र मेलेल्या माणसाला मध्ये समाविष्ट करून घेत नाही, बाहेर फेकते. विठाला विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, सद्गुरु मोतीराम महाराज की जय, गुरुवारी मारुती महाराज की जय, महारुद्र भगवान की जय. विठाला 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 विठाला. पाण्याचा स्वभाव मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. पाणी कोणाला तारतय, जे वाढविले मानून माझा सुख तुझ सीन, माझ सुख
ज्याला वाढविले म्हणून मज सुख तुझ क्षीण. काय पाणी वृक्षाला बुडवत का बुडवीत नाही? त्यानं वाढविलेले ते कोण वाढविलेले? ते वृक्ष कोण वाढविलेत? झाड वाळतात कधी हे मला विचारायचं. पाण्याचा अभाव असला, पाणी कमी पडलं की झाड काय करून जातात? वाळून जातात. म्हणून या गंगेचा ज्ञानेश्वर महाराजांना उपकार सांगितलेला आहे. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ज्ञानेश्वर महाराजांनी या गंगेचं मोठेपण सांगितलं. ही करती काय? काय करती ही? जेवढे झाड झुडप काठावर आहेत त्याला काय पाहिजे? ती पाणी पाजवतीन. त्याला काय करती? वाढवती. ज्या गंगेनं जी झाड वाढवली ती झाड ती गंगा बुडवीत नाही. केवढे मध्ये झाड पडू द्या, वाळलेलं पडू द्या, अथवा गंगेत वल झाड पडू द्या, काय होते? तारतय ते. विठाला 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 जगवती गंगा, जगवती. तारणारे हे तरलं का काय कोणी? हो, तारणारी आहे ना तिकडे पलीकडून. माझी भूमिका लक्षात घ्या, मला काय बोलायचंय. जे गंगेचं पाणी तारणार आहे, मारणार नाही. पण कोणाला? ज्याला वाढविले त्याला ती काय करती? तारती. मला तुम्हाला विचारायचंय, झाड झुडप पाण्यामध्ये आदर तरतात का दगडही तरतात? तुम्ही आजवर काय बघितलेलं आहे? असे दगड चालले का वाहत? मोठे मोठे टोळ दिसायत का? बघा बरं तुम्हाला. ते बुडतात, ते तरतच नाहीत. दगडाचा स्वभाव आहे बुडणं. दगड बुडलेले कळतात सुद्धा. बुडले किती वेळात बुडालं हे बी कळते. विहिरीमध्ये जर तुम्ही एखादा दगड टाकला, बुडाला गेलाय, हे कसं कळतंय? ते दगड तळाला टेकला की 2 बुडबुडी येते. तुम्ही पाठवलेलं पार्सल पोहोचले आणि त्याची पोच पावती त्याची कोणती? रिसिव्ड भेटती. रिसिव्ड काय भेटते त्याची? त्याची रिसिव्ड भेटते. ते बडबड बडबड 2-3 बुडबुडी येतात आणि ते बुडबुडी आले की समजायचं धोंडा. म्हणजे दगडाचा स्वभाव तरणे आहे का बुडणे आहे? कसा स्वभाव आहे? बुडणे हा दगडाचा स्वभाव आहे. केवढाही दगड टाकला, छोटा टाका अथवा मोठा टाका, तो बुडल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला हा ते तरतय, पण थोडा वेळ तरतय. किती वेळ तडते? थोडा वेळ. कसं कळते? ते बी लई टॅक्ट पाहिजे त्याला. गंगेच्या काठावर उभं राहायचं आणि बारीक चिपलंग घ्यायची आणि अशी मारावं लागते. अशी अशी कशी मारावं लागते? अशी कातरशी. तुकाराम ढोणे कशी मारावं लागते? अशी कातरशी. ती चिपलंग ती दगड मारला किती उड्या मारते? ते 2-3 उड्या मारते. 2-3 उड्या मारूस ते दगड बुडत. पण 3ऱ्या-4थ्याला उडीला का होईना, पण काय होणार? ते बुडणारच. त्याचा स्वभाव आहे बुडणं. दगड बुडल्याशिवाय राहत नाही. परंतु आज कौतुक वाटायले जगद्गुरु तुकोबारायाला. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूच्या सामर्थ्याने दगड बुडले नाहीत. पहिल्या चरणामध्ये
उदकावरी जो दगड. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, पाणी दगडाला बुडवतंय, पण अपवाद आहे. काय अपवाद आहे? दगड सुद्धा तरलेले आहेत. बसलेले माणसं म्हणतील, महाराज त्या पुराणातल्या गोष्टी आम्हाला सांगू नका, पुरावा द्या, पुरावा. आताही जर तुम्ही रामेश्वरच्या श्रीलंकेच्या मध्ये गेले, आताही तो सेतू काय थोडा कमी झालाय, म्हणजे दिसायलाय, पण कसा आहे? आदर आहे, आदर. आताही सेतू तयार आहे. आता जर तुम्ही सायंकाळी घरी गेले, नेटवर बघा, नेटवर सुद्धा तो दिसतो. त्याच्यामध्ये त्या कॅमेऱ्यामधून इंटरनेटवर सुद्धा तो आपल्याला राम सेतू दिसतो. विठाल विठाल तुकारामाला वाटू लागलं घालू नये, पण मारणं आमचा स्वभाव नाही, तार नाही. आमचा स्वभाव काय? असू जा जरा तुकाराम, माझी भूमिका बघा. असं कसं लागलं? तारी आईसे जड उदकावरी जो दगड. आपल्या सर्वांना माहित आहे, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू लंकेला निघाले. आडवा समुद्र आला. मग समुद्र आडवा आल्यावर लंकेला जायचं तर मग काही पोहून जायचंय काय? परत देव गेले असते, देवाला काही अडचण नसती झाली, बाकीच्यानी लोकांनी कसं यायचं? म्हणून देवानं तिथं एक लीला केली. नळनीळ नावाचे 2 वानर, असंख्य वानराला सोबत घेऊन त्यांनी आपण काय करू, काय बांधू? सेतू बांधू, पूल बांधू. बांधायचे तर पिलर किती खोल घ्यायचे? समुद्र किती खोल आहे सुद्धा करा. गोदावरीत काय का? गोदावरीमध्ये तुम्हाला पिलर टाकता येतील हो उन्हाळ्यामध्ये, समुद्रात कुठं पिलर टाकता? त्याच्या खोलीचा काही अंदाज आहे का? मग टाकायचा कसा? टाकताच येत नाही. बांधायचा कसा? मग तिथे एक त्या पुलाची तयारी झाली. ह्या नळनीळ नावाच्या वानरानं सांगितलं, देवा आम्हाला आशीर्वाद द्या, बघू आम्ही काय करायचे. आमची नळ वानर ते अवसरी, शिळा न बुडो तुझे करी, आईसा शाप दे अवसरी. क्या बात! भगवंताच्या आशीर्वादाने त्या नळनिवाळात नळनीळ नावाच्या वानराने प्रत्येक दगडावर काय नाव टाकायचं? राम. राम नाव टाकले की दगड पाण्यात तरायचं. सगळी वानर सेना जे जयकार करायला लागली, त्याला आश्चर्य वाटू लागलं, काय तरायले? दगड पाण्यात टाकला ना, वर आल्यावर वानर काय म्हणायचे? जय श्रीराम. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. ज्या भगवंताच्या कृपेनं
देवाच्या नावानं समुद्रावर काय तरू लागले? दगड तोरू लागले, दगड. आदर असा पूल तयार झाला. महाराज खरं सांगू तुम्हाला, काय देवाची लीला आहे. त्याला काही करता येते. काय करता येते? काही करता येते. बरं, मला काय म्हणायचंय, लांबी कळाली तुम्हाला त्या राम सेतूची. रामेश्वर ते लंका, रुंदी सांगा, रामायणानुसार सांगा, नाही तर म्हणा आम्ही तेव्हा नव्हतो, इतकं तरी सांगा. लांबी लक्षात आली तुम्हाला, रुंदी सांगा. सांगता येईल रुंदी? बरं, तुम्ही आता जे हे पिंपळगाव ते सारंगी आहे का ती, ह्या पुलाची रुंदी कळती का तुम्हाला? किती रुंदी आहे? 42 फूट आहे. सेतू किती रुंद असेल मग? ह्याच्या दुप्पट धरायचंय का? हे असं आहे, आम्ही नव्हतो तेव्हा. आम्ही काय, आम्हाला माहित. बरं, तुम्हाला काय वाटतंय किती धरायची रुंदी? तुम्ही सांगा किती धरायची तुमच्या अंदाजानं? याच्या दुप्पट धरा, बरं 4 पट धरा, बरं 5 पट धरा. किती धरता मग आता? इथून त्या पात्रा इतकी धरता का? अर्धा किलोमीटर धरता का? बरं अर्धा किलोमीटर धरा. जे निघालेली वानर सेना होती ती किती होती ती सांगा. ती पाठ आहे तुम्हाला. किती वानर होते? 18 पद्म. पद्म म्हणजे किती लाख? एक सांगा की आमन धपक्या असं मोगम. पद्म, पद्म शब्दाचा अर्थ काय? पद्म 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, 100 कोटी. आणि 100 कोटी झाल्यावर पुढे जे आकडे सुरू होतात ना, एकावर 17 शून्य द्यायचे. किती? एकावर. शंख, जलधी हे त्याचे पुढचे आकडे. खर्व, निखर्व. आता अजून काय शब्द वापरला होता बे? पद्म. हे एकावर 17 शून्य दिल्यावर येतात. एकावर 17. मग 18 पद्म म्हणजे किती लाख? सांगा दाजी किती लाख? मग हे सगळी वानर कुणीकडे निघाले होते? लंकेला. मला तुम्हाला विचारायचंय, लंकेला वानर जात असताना जे पूल बांधला होता ते पाण्याच्या बरोबर होता की नाही? कवरी होता? पाण्याच्या बरोबर होता. कारण पाण्यावरच होता ना का? पुरी पिलर घातलेत का? कुठं ठुला होता? पाण्या बरोबर. मग त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मगरी, सुसरी, आजगर, साप हे सगळे जर समजा त्या समुद्रात असतात, ते समुद्रात असणारे जेवढे जीव आहे त्या सगळ्या जीवांना जर लक्षात आलं असतं की हे वानर यालेत म्हणजे आपल्या नाश्त्याची सोय, कटाकट त्या जनावरांना काय करून घेतली असते? वानर गिळून घेतले असते. म्हणून ते सगळे जेवढी वानर होते तेवढी वानर म्हणले ह्या समुद्रात का आहे आणि काय नाही काय सांगता येत. आपल्याला जायचंय पलीकडे तर मी रामाच्या संगत चालणार आहे. म्हणजे आपल्या धक्का महाग कोण राहणार आहे मला सांगा बरं? कुठं चालणार? कुठं चालणार? सोबत. कोणालाही वाटायला सोबत चलाव. कॅमेऱ्यात येते ना? कुठं येते? कुठं येते? उभा राहायचं जरी झालं, कुठं उभा राहा? सोबत. म्हणजे काय? पेपरला येते फोटो आपला. कॅमेऱ्यात येण्यासाठी सगळेच वानर बी गडबड करणार ना. जगातली पहिली घटना आहे ना. कशावर पूल आहे? पाण्यावर पूल आहे. मग त्या पाण्यावर पूल कसा बांधलाय आणि कसं काय देव येणार? मग देव बघायला सगळेच येणार ना, गणगंधर्व यक्ष किन्नर. विठाला विठाला आता माझं बारकाई नाही का तुम्हाला सगळ्याला समजते. जर यदा कदाचित ह्या सगळ्या 18 पद्म वानराने एकदाच गडबड केल्यावर पूल पुरतय का? तुम्ही सांगा मला. पूल पुरतय का?
किती रुंदी सांगितली तुम्ही? रुंदी किती आहे? अर्धा किलोमीटर धरा, नाहीच तेवढा. मी जाऊन बघून आलो की विचारा, फार काय रुंदी नाही हो. त्या रामसेतूची रुंदी फार नाही. नेटवर आता बघा तुम्हाला दिसतंय, वरून दिसायला ते सॅटेलाइटहून दिसतंय रामसेतू. आपल्या पुलापेक्षा 10 पट मोठा जरी धरला तरी काही मला अडचण नाही. पण 18 पद्म वानर देवासोबतच निघणार ना का? महाग राहिल्यावर भीती कशाची? जनावरांची. मग सगळी वानर एकदाच निघाल्यावर पुलावर बसतात का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. पुलावर बसत. मग हे वानर गेले कसे? तुम्हाला बारकाई सांगू. हे वानर ज्या दिवशी जाणार आहे त्याच्यातले काही काही वानर म्हणले, देवा आम्हाला तुमच्या संग येऊ द्या बरं, हे जनावर आम्हाला गिळतील की. ह्याला तर मोकळं झालं आहे तर शिकार करायला. प्रभू रामचंद्र आदल्या दिवशी म्हणले, असं आहे का? तुम्हाला भीती वाटायली का? कोणाची? कोणाची? मगरी, सुसरी, आजगर, साप, खेकडे, पानघोडे ह्याची भीती वाटायली का? मग त्या दिवशी आदल्या दिवशी प्रभू रामचंद्राने एक ग्रामसभा घेतली आणि समुद्राच्या सरपंचाला बोलविलं. कुठल्या? समुद्राचा जे राजा आहे त्याला बोलून घेतलं. उद्या माझे लेकरं आलेत आणि माझ्या लेकराला जर दगाफटका झाला तर माझ्यासोबत आलेलं लेकरू जर दगाफटका झाला मेलं म्हणलं तर कमीपणा कोणाचा आहे? मी सोबत असताना माणसं मरतेत म्हणजे उद्या माझ्या संग लोक कोण येतील म्हणजे. मग हे सगळे जे जनावराचा जे राजा होता ते म्हणला, तुमचं म्हणणं काय? म्हणणं एकच आहे, उद्याची उद्या जी काढा आणि सगळ्या 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 समुद्राला च्या जीवाला सांगा, रामचंद्र प्रभूच्या सोबत आलेल्या वानराला केसाला धक्का लागता कामा नाही. मग सगळे जनावर बोलविले त्या राजानं. समुद्राचा सरपंच त्याने बोलवल्याबरोबर ते म्हणले, तुमचं म्हणणं काय? हे असं हे म्हणले, तुम्ही उद्या दगा फटका करू नका. त्याच्यातले सगळे जनावर म्हणले, सरपंच तुम्हाला कळायलंय का नाही? आमचं लक्ष वानराकडे नाहीच, आमचं लक्ष रामाकडे. आमचं लक्ष कोणाकडे? अरे जगाचा बाप आमच्या घरला यायलाय, त्या दिवशी आम्ही पूजा करायचं सोडून मारामारी करायला बसलोत का म्हटले. अहो आमचं भांडण लागणार आहे नवरा बायकोचं. ती म्हणाली मला बघायचे, जवळ जायचंय आणि तुम्ही लई तिथं गर्दी करू नका. आणि ते म्हणला तू मर तिकडं, मला पुढे जाऊन देवाला बघायचं. देवाला बघण्यामुळं आम्ही सगळे वर येणार आहेत म्हणले. आम्ही कोणालाही धक्का लावणार अक्षरशः पुलाच्या बाजूनं इकडं 101 किलोमीटर, पुलाच्या बाजूनं तिकडं 101 किलोमीटर सगळेच जनावर वरी आले. डॉल्फिन माशान, शार्क मासा, देव मासा आणि त्याच्यातली खेकडे, ते पानघोडे, ते आजगरण, ते सुसरीन, मगरी. प्रभू रामचंद्रानं त्या शेतूवर पाय ठेवायच्या आधी इकडून 100 किलोमीटर तिकडून 100 किलोमीटर जनावर वरी आल्या. वानर म्हणले आपल्याला जायचं नाही. ते बघा म्हणले जनावर आपला फराळ केल्याशिवाय राहत. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणले, अरे येडे हो, ते तुम्हाला खायला वरी आले नाहीत, मग ते मला पाहायला वरी आलेत. त्यांच्या मस्तकावर जरी तुम्ही पाय ठेवले ते तुम्हाला काही करणार. एक वानर म्हणला आपला विश्वास नाही, म्हणला मग हाताला धरा. एक बारकुस वानरानं देवानं असं हाताला धरलं आणि चला म्हणला आधी मला परीक्षा घेऊ द्या. आणि ते वानर मगरीच्या पायावर गेले आणि असं पाय ठेवायले. त्या वानरानं पाय ठेवल्याबरोबर मगरीच्या डोळ्याला धारा लागली. ती मगर म्हणू लागली, तुझा पाय जरी माझ्या मस्तकावर पडला असेल, देवाचा हात तुझ्या हाताला आहे, मी तुझा पाय समजित नाही, माझ्या मालकानं माझ्या मस्तकावर पाय ठेवला असं समजिते. म्हणजे कोण म्हणतंय? कोण म्हणायले तू पायच नाही, तू उड्या मार. आणि मग ते वानर गेलं. देवा आता हात सोडा बरं बघू काय करते का. उड्या हाणायली कोणावर? त्या मगरीच्या मस्तकावर. मगरीला लागले हसू यायला. अरे राजा, देवाचेच पावलं माझ्या मस्तकावर पडलेत असं मला वाटायले. मीच नाही पण या समुद्रावरला एकही जीव तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही, बिंदास आमच्याहून जा म्हणले. इमानदारीनं मी सांगत होतो. रामचंद्र प्रभू एकटेच चालले शेतून, बाकीचा उताडा आमच्यासारखा ह्या याच्यात मस्तकावर उड्या हाणू हाणू शेपटी वडालीत मगरीची. अरे काहीच करेना. ती म्हणली उद्या ये.
कधी ये उद्या ये. मग आम्ही काय काय करतो काय काय नाही आड एकीकड. आज आम्ही इथं हिंसा करायला आलेलो नाहीयेत. आज आमचा जगाचा बाप आमच्या घरी आलाय म्हणून आम्हाला तुम्हाला मारायचं नाही. तुम्हाला काय करायचंय? वानराच्या त्या समूहाला 18 पद्म वानर आला. दगडानं तारलं नाहीये. कोण तारलं? त्या जनावरानं तारलं. आणि सगळे वानर सेना त्या दगड जनावरावून गेले आणि देव त्या शेतून निघाले. ते शेतू सुद्धा ते दगड सुद्धा काय भाग्यवान आहेत ज्यांचं चरण ज्या देवाचं त्या दगडावर पडलेत. ते दगड राहिले नाहीत. त्याला नावच आले राम शेतू. अजूनही आजरामर आहे ते राम शेतू. अजूनही आजरामर आहे. बुडाला नाही, फक्त पाणी थोडं वरी आले पण अजूनही आजरामर आहे. पण मला तुम्हाला विचारायचे, दगड पाण्यावर तरतात का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. दाजी तरतात का? चला दगड पाण्यावर आपल्या हाताने चलतात काही इशनत राव. आपल्या दगड तरनत आपल्या काय तरणार. पण प्रभू रामचंद्राची कमाल, प्रभू रामचंद्राचं सामर्थ्य मी तुम्हाला असं मांडीन की दगड त्या देवाच्या आशीर्वादानं तरले. आणि म्हणून तारे ऐसे जड उदकावरी जे दगड, पाण्यावर दगड तरले. खरं सांगू तुम्हाला त्या देवाचं सामर्थ्य किती येतं. देवाचे चरण लागलेले दगड तरले, यात नवल नाही. देवाचं नाव टाकलं त्याच्यावर ते दगड तरले, नवल नाही. देव सोबत होते तर देवाच्या आशीर्वादानं नळनीळ नावाच्या वानराच्या हातानं दगड तरले, ते नवल नाही. ते दगड तरल्याला स्वप्न पडलं मंदोदरीला. कोणाला स्वप्न पडलं? मंदोदरी कोण? रावणाची पत्नी. तिला स्वप्न पडलं की ती रात्री उठून बसली की लागली रडायला. रावण उठला, झोपेतून खडबडून जागा झाला. रडाय काय झालं? बाबा म्हणली फार विचित्र स्वप्न पडलंय म्हणली मला. तुम्ही नको तेच गोष्टी करतात म्हणली. आजवर मी तुम्हाला कधी काय म्हणले नाही. 80,000 बायका केल्या म्हणल्या. म्हणली मी तुम्हाला काहीच म्हणले नाही. हे कशाला हातानं म्हणली नसलेलंच तुम्ही कुदंड केलं. एवढ्या सोन्यासारख्या तुम्हाला बायका असताना तुम्ही का सीतेला आणलं चोरून? हे किती आता आपल्या हातानंच आलंय म्हणले आपल्या नशिबाला. म्हणले काय आलंय, काय यायचंय म्हणली. 2 जण भाऊ आहेत आणि असंख्य वानर सोबत. मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मध्ये राती, स्वप्न देखिले मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला, दोघे धनुधर वीर वानर, दोघे धनुधर वीर वानर, सागर बांधिला, दोघे धनुधर वानर, एका परीचा एक भूता. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यराती, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर. त्यांनी शिळेनं सागरावर समुद्रावर काय बांधलाय? पूल बांधलाय. सगळे वानर इकडे आलेत. म्हणले मग इकडे आलेत काय? तुमच्या भावाला मारलं म्हणले. मग तुम्हाला मारलं. लंकेच्या सगळी विले वाट लावली. सगळे आपले नातू मेले, पंतू मेले. सगळा रक्ताचा मासाचा सडा पडलेला माझ्या डोळ्याला धडधड दिसला. म्हणली काय नुकसान झाले म्हणली तुमचं एक पाऊल वाकडं पडल्यानं. कशाला नसलेलं हे कुदंड केलं. जा रामाची सीता परत करा. कोण म्हणलं? रावण म्हणला मी परत करायला आणली का काय? हे कशाला तुम्ही हातानं म्हणले पायावर धोंडा पाडून घेतला? काय गरज होती? स्वप्न नवे सत्य जाना, लंका दाना बिभीषणा, शरण जाई रघुनंदना, नाम याचा स्वादिसी, स्वप्न नवे
शिरोमणी नामदेव महाराज म्हणले हे स्वप्न नाही, हे काय सत्य, हे सत्य. खरं सांगू का तुम्हाला, हे रावणालाही माहित होत. रावण म्हणला मंदोदरी तुझं सगळं खरं आहे, आता होऊ नये माझ्याकडून तो चूक झालेली आहे, पण तुला खरं सांगू का आजपर्यंत मी तुला काही खोटं बोललो नाही. इतकं माझं वाकडं पाऊल पडलं सदी तरीही माझे अनेक अपराध तू पोटात घातलीस, माईसारखी माया मागं उभा राहिलीस, म्हणून तुझ्यापासून मी आजवर काही लपून ठेवलं नाही. मी सीता चोरून आणली हे चुकीचं केलं, हे नसल्यालाच कुदंड झालं असं तुला जरी वाटत असलं तर हे मी मनानं केलं नाही. बरं मग मला रावणानं चोरून नारदानं चोरून आणायला लावली. मी सीता मनानं चोरून आणली नाही. कोण चोरून आणली? देवर्षी नारद म्हणले होते तुला एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर शरण जाय, आणि कुळाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर बायको चोरून आण. म्हणले कशा करता? म्हणले देवाला इथवर आणावं लागेल ना तुम्हाला मारायला, या राक्षसायला. आणि असा राग कसा येईल देवाला? माणसाला राग कवा येते? ए गाढव आहेस का म्हणल्यावर राग येते का? मूर्ख आहेस का म्हणून म्हणल्यावर राग येते का? आणि कोणावर शिवी दिल्यावर राग येते? एक माईवर शिवी दिल्यावर, नाही तर बायकोवर शिवी दिल्यावर काय येते? राग येते. आणि म्हणून देवाला राग आणण्यामुळं म्हणला मी सीता चोरून आणली. पण जरी आणली तर मी घरात आणली का? नाही. अशोकवनात संभाळा कोणाला ठेवले? त्रिजटेला. त्याच्याच पार्टीचे म्हणले त्रिजटा. शूर्पणखा ठेवली का मी? कोण ठेवलंय? उग जाऊ जाऊ तिला कवाय भेडू घालत असतो, माझ्या संग लग्न करते का? मला माहिती आहे ती करीत नाही, मलाही करायचं नाही. मला फक्त देवाला इथपर्यंत आणायचंय म्हणून मी हे नाटक केलं. असं सगळं रावणानं सांगायला सुरुवात केल्यावर म्हणली माय किती इमानदार आहे तो. भलता इमानदार? अगं म्हणला मी इमानदारच नाही, माया ताकद बी आहे, मी सामर्थ्य संपन्न आहे. तुला कसं आहे म्हणला, अतिपरिचयात आवडणी झाली. मी रोजच संघ असल्यामुळं मी तुला किंमत. आणि कोणाचंही तसंच आहे, कोणाची बायको म्हणते तुम्ही गपची बसा तुम्हाला कळत नाही. रोजच आहे तिचं, तिला माहिती नाही ह्याला काय येतंय काय नाही. ती मग तिला माहित आहे हे संगीत अलंकार आहे, पण हे संगीत सोडून ह्याला काय येत, याला संसारातलं काय कळत. आणि मग जे कळत नाही ते त्याला कळत आहे कोणाला. आणि मग त्या म्हणत्यात तुम्ही गपची बसा तुम्हाला काय कळत. संगत आणल्या काय काय लोकांना, गाडीत बायका आणल्या. हा त्याला माहिती ना आता याला याच्यापेक्षा काही कळत नाही. रावणाची लागली मंदोदरी तसंच बोलायला. मला माहिती आहेत म्हणले तुम्ही किती हुशार आहेत. नाही म्हणला माझ्या खरंच ताकद आहे, तुला माझ्या ताकदीचा अंदाज नाही. दगड पाण्यावर रामानं तरले, रामाच्यानं तरले, काय नवल नाही म्हणलं ते आपल्याला सुद्धा येतोय. म्हणली माय तुम्हाला हो पहिल्यापासून येतोय म्हणले, पण तू कवा म्हणली नव्हतीस आणि म्हणून मी तुला म्हणलो नाही. म्हणली मला काही विश्वास बसणं माय, आणि चला म्हणला दाखवाच. त्याच टायमाला दोघं नवरा बायको समुद्रावर गेले. भलती मोठी एक शीळ पडली होती, धोंडा पडला होता. रावण म्हणला आता अवघड आहे, बायकोच्या नजरेत पडू नये माणूस, कोणाच्या नजरेत पडलं तर जमते. कोणाच्या नजरेतून पडू नये, बायकोच्या नजरेतून पडू नये. काय करावं म्हणलं, आता इज्जतीचा सवाल आहे आपल्या इथं, इज्जत घालायचा धंदा कसा जमन म्हणली. रावण खाली वाकला, शीळ उचलली भाडकन समुद्रात टाकली. तर आदरच शीळ जे मंदोदरीला आनंद झाला. म्हणली माय एवढा असा दशानन माझा नवरा एवढा मोठा असताना मला माझ्या नवऱ्याची किंमत कळाली नाही. आणि लागली रावणाचा जय जयकार करायला. कोण ऐकू रावणाचा जय जयकार करू लागल्यावर रावण म्हणला इकडे ये, कोणी ऐकन माझा जय जयकार करू नको. हे दगड उचलताना मी त्या दगडाला खाली वाकल्यावर म्हणलो होतो तुला रामाची शपथ आहे बुडशिंत. कोणाची शपथ आहे? म्हणजे हे दगड माझ्या सामर्थ्यानं तरला नाही. कोणा सामर्थ्यानं तरला? देवाच्या सामर्थ्यानं तरला. तारी ऐसे जड, तारी ऐसे जड, तारी ऐसे जड, तारी ऐसे जड. उदकावरी
ऐसे जड उदकावरी जो दगड. ज्या भगवंताच्या सामर्थ्याने पाण्यावर सुद्धा काय तरतात, दगड तरतात. हे देवाच्या जीवनातलं आश्चर्य. मग दगड जर ज्याच्या कृपेनं तरू शकतात, आपण तरणार नाहीत का? मग आपल्याला आपण तरावं असं वाटत असेल तर मग आपण काय करायला पाहिजे? पुढच्या चरणामध्ये तो आन करी रे काही, तो आन करी रे काही, तो आन करी रे काही, तो आन करी रे काही. करेलीन वाना पायी, करेलीन वाना पायी, करेलीन वाना पायी. तो आन करी रे काही, तो आन करी रे काही. करेलीन वाना पायी, करेलीन वाना पायी, तो आन करी रे काही, तो आन करी रे काही. तो हा न करी रे काही, कारे लीन व्हाना पायी. तुकाराम महाराज म्हटले, ज्या देवाला दगड तारायचं सामर्थ्य आहे, दगडापेक्षा आपण जड आहेत का? दगडापेक्षा जड आहेत का? मग तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, आणि त्याहून दगड बरे देवा. तुकाराम महाराज म्हणले, दगड बरे की आपल्यापेक्षा? काय बरे? म्हणजे माणसं माणसासारखे जन्माला आलेत, पण अजून त्याला देव देव माहित नाही, मंदिराकडे नाहीत, त्याला काही परमार्थ आवडत नाही. बरं, ज्याची त्याची मर्जी, आम्हाला काय करायचं. पण एक माझं म्हणणं आहे, आपण केवळ उदरनिर्वाह करण्याकरता आलोत का उद्धार करून घेण्याकरता आलोत? आता जेवढे तुम्ही कीर्तनाला आलात, नुसत्या कीर्तनाला आला, नुसत्या जेवायला आलात का कीर्तनाला आलात? कशाला आलात? बरं, यदा कदाचित हे जर गजू म्हणला असता सुक्याचा, महाराज येतो म्हणले होते आणि त्याला अडचण आली, नदीनं येऊ दिलं नाही का, आणि जाऊ द्या घ्या जेवून, मग तुम्ही पाहुणे म्हणलेले आलेले म्हणले असतात, आम्ही का काय? म्हणजे केवळ पोटासाठी आपण कोणी फिरनात. आपला उद्देश काय की चार शब्द काय पडावं, कानावर पडावं, महाप्रसाद घेऊन आपण जाऊ, या हेतून आपण आलोत. आणि जर कीर्तनच नसतं झालं तर लोक तुम्ही जेवला असतात, पण जातावेळी तुमच्या मनाला समाधान लाभलं असतं का सांगा? म्हणजे आपला उदरनिर्वाह केवळ हेतू नाहीये. उदरनिर्वाह आणि उद्धार हे दोन गोष्टी झाल्या पाहिजे. उदरनिर्वाहही झाला पाहिजे आणि उद्धारही झाला पाहिजे. मग उद्धार करून घेण्याकरता आपण काय करायला पाहिजे? कारे लीन व्हाना पाये. त्या देवाच्या पायावर आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. पण आपण कोणाच्या पाया पडायलोत? ज्याच्या पाया पडू नये त्याच्या पाया पडायलोत. नको त्याच्या पाया पडल्यानं आपलं काय भरल? फक्त पोट भरल. अरे त्यापेक्षा पोटही भरतंय आणि उद्धारही होतंय. असं कुठं नतमस्तक व्हायचं असेल तर देवासमोर नतमस्तक व्हा. आणि म्हणून तुकोबारायाने इथं आपल्याला मार्गदर्शन केलंय. कारेली नव्हाना पायी, देवाच्या चरणावर नतमस्तक व्हा. त्याला काय करता येणार नाही. आपलं काहीच काही होऊन जाते. करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राये, आपुले करुणेची साई, करिवो आई मजवरी. त्याला काय करता येत नाही देवाला. रंकाचा राजा करू शकतोय तो परमात्मा. त्याच्या मनात आल्यावर काय? तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंक त्याचा. देवाला काय करता येत नाही. देव आपला भाव पाहिजे, देव आपली श्रद्धा पाहिजे, देवाच्या पायावर आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. त्याला काय करता येत नाही. त्याच्या पायात किती ताकद आहे. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाची चाले. अहिल्या काय होऊन पडली होती? गौतम ऋषीची पत्नी अहिल्या काय होऊन पडली होती? कोणाच्या शापानं?
मालकाच्याच कोणाच्या शापानं? मालकाच्या शापानं शिळा होऊन पडलेल्या अहिल्याच्या उद्धाराकरता विश्वामित्र ऋषीने प्रभू रामचंद्राला त्या शिळेला काय लावायला लावलं? काय लावायला लावलं? रामा म्हणले इथं पाय लावा ह्या दगडाला. म्हणले का आहे? तुम्ही लावा तर खरं. दगडाची बाई झाली, उभी राहिली, लागली दर्शन घ्यायला. देवानं म्हणले ही कोण होती? म्हणले सगळं गेल्यावर सांगतो. सगळं सांगितलं. आता मी तुम्हाला सांगत बसणार नाही. तुम्हाला माहिती आहे ही का शिळा होऊन पडली होती, काय नाही. आपल्याला उद्धाराशी मतलब आहे, मागं लय काढी जाऊ नये. विठाला विठाला. मग त्या दगडाची शिळा करायची ज्याच्या पायात, ज्याच्या चरणात काय आहे? शक्ती आहे. तो आपण त्या देवाच्या पाया पडल्यावर आपल्यात बदल होईल की नाही मला सांगा. आपला उद्धार होईल की नाही? मग आपलं तेवढी भावना पाहिजे. आणि म्हणून हे एक दुसरं आश्चर्य आहे. दगड पाण्यावर तरणं पहिलं आश्चर्य, दगडाची स्त्री होणं दुसरं आश्चर्य, आणि तिसरं आश्चर्य वानर संघ देऊन युद्ध करणं. माणसं युद्ध करतात का वानर? कोण युद्ध करते? वानराला काय कळायले? आता इथं पंगत बसल्यावर जीव वाढायला समजा वानर बोलिले वाढते का? कळन का त्याला? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध बहिर होती पांगुळमुखी. जनावराला काय कळतंय? पण त्या वानराला सोबत घेऊन लंकेवर विजय प्राप्त केला प्रभू रामचंद्रानं. प्रभू रामचंद्र की जय. हो वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, तुहा न करी रे काही, कारे लीन व्हाना पाये. या भोगाव नगरीमध्ये माता गोदावरीच्या पवित्र तीरावर जागृत हनुमान मंदिर आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे. या निमित्तानं या सुके परिवारानं, उत्तमरावजीच्या परिवारानं इथं कार्यक्रम ठेवला. आपण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आलात, महाप्रसाद घेतल्याशिवाय आपण कोणी जाऊ नये. मी माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं, माझ्या वतीने उत्तमरावजीला श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.